नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. राज्यामध्ये वाढत्या तापमानाच्या पाऱ्यानं आजही नवा विक्रम केलाय. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 46 अंशांवरती पोहोचलंय, पण महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण त्याहूनही जास्त तापलंय. त्याला दोन कारणं आहेत. पहिलं, अर्थातच विधान परिषदेची निवडणूक आणि त्यासाठी महायुतीत सुरू असलेली रस्सीखेच. आणि दुसरं कारण म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा एल्गार. विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस आपण पाहणार आहोतच, पण सुरुवात जरांगे पाटलांच्या घोषणेने. ऑगस्ट 2023 पासून सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. कारण गेल्या 3 वर्षात तब्बल 8 वेळा आमरण उपोषण करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली आहे. 30 मे म्हणजे येत्या शनिवारपासून मनोज जरांगे पाटील 9व्यांदा उपोषणाला बसणार आहेत. तुम्हाला आठवत असेल, 8 दिवसांपूर्वीच आमदार प्रसाद लाड यांनी घेतलेल्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. तो इशारा देऊनही मराठा आरक्षणासाठी सरकार दरबारी कोणत्याही हालचाली होत नाहीयेत. त्यामुळे आता आंतरवाली सराटीत रणरणत्या उन्हातही आपण उपोषण करणार असल्याचं मनोज जरांगेंनी आज जाहीर केलं. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे. सरकारचा तुकडा पडल, नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल. उसनं घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला. हे आंदोलन महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना टार्गेट करण्यासाठी आंदोलन आहे. सूर्यावरती थुंकल्यामुळे सूर्याला काही फरक पडत नसतो, ती थुंकी आपल्यावरती परत येत असते. मनोज जरांगेंनी सुद्धा या आरक्षणाच्या बाबतीत येड्याचं सॉंग घेतलंय आणि परत त्या येड्याच्या सॉंगाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतंय, त्याचा टाइमपास करतंय. पारदी, गावगाड्यातला कैकाडी, भिल्ल अशा लोकांच्या झोपड्यामध्ये घुसून त्यांच्या ताटातलं वरबाडून खाऊन तुम्हाला लाज वाटली पाहिजे रे या गोष्टीची. तर अशा या घोषणा करत मनोज जरांगेंनी 30 मे पासून उपोषण सुरू करणार असल्याचं जाहीर केलंय. पण यावेळी मनोज जरांगे पाटील काही मोठा शामियाना वगैरे टाकणार नाहीयेत, कोणता मोठा मंचही तयार करणार नाहीयेत. तर यावेळी ते रणरणत्या उन्हात बाज टाकून उपोषणाला बसणार आहेत. आणि आपल्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असतील असा इशाराही जरांगेंनी दिलाय. जरांगेंच्या या घोषणेनंतर राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबईतल्या उपोषणानंतर आपण जिंकलो रे अशी घोषणा करणाऱ्या जरांगेंवर पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ का ओढवली? 8 उपोषणांनंतरही काही साध्य का नाही झालं? आणि आता रणरणत्या उन्हात विनामंडप उपोषण करून जरांगे काय साध्य करणार आहेत, असे विविध प्रश्न सध्या चर्चेत आहेत. त्याची उत्तरं खुद्द मनोज जरांगे पाटलांकडनं आज आपण घेणार आहोत. मात्र सुरुवात करूया आजच्या प्रश्नापासून. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न, तळपत्या उन्हात मनोज जरांगे उपोषण करणार, सरकार त्याआधीच तोडगा काढेल असं तुम्हाला वाटतं का? होय किंवा नाही आम्हाला जरूर सांगा. अर्थात मनोज जरांगेंनी उपोषण करण्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारमध्येही हालचाली वाढल्यात. राज्य सरकारनं तातडीने मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार असल्याची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर महायुतीचं सरकार मराठा समाजाला न्याय देईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय. तर जरांगे पाटील गैरसमजातनं आरोप करत आहेत असं विखेंनी म्हटलंय. प्रसाद लाड आमचे आमदार जाऊन भेटलेत आणि त्यांनी काही गोष्टी, त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर त्यांनी त्या सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं आम्ही चर्चा करू मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही. आणि जे काही शेवटी मराठा समाजाला मी मुख्यमंत्री असताना
मी होतो, अजितदादा, देवेंद्रजी, आम्ही मिळून जे निर्णय घेतले, मराठा समाजाला आत्तापर्यंत जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते ते लाखो कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. जस्टिस शिंदे कमिटी आम्ही नेमली, त्यांनी ते कुणबी प्रमाणपत्र नोंदी शोधल्या, 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे. आणि बाकी जे काही ज्या योजना सारथीच्या आहेत, त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं. आणि जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते देखील सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मी जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे. आरक्षणाच्या संदर्भातला जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले त्यामध्ये विशेष करून या सगळ्या विषयामध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय सकारात्मक आहे. पण जरांगे पाटलांची मागणी जी हैदराबाद गॅझेट ते जाहीर करावं ते आपण जाहीर केलं. सातत्यानंच मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. मी आता उद्या त्यांना जाऊन भेटणार आहे. आता एकीकडे राज्य सरकार सामंजस्याची भूमिका घेत आहे असं दिसतंय, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंच्या आंदोलनावरती टीका केली आहे. महागाई किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आंदोलन करा, मी सोबत असेन असं हाकेंनी म्हटलंय. तर जरांगेंचं आंदोलन हे सोंग असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठीचे आंदोलन असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटप यांनी केलाय, तोही पाहूयात. हे आंदोलन मराठा समाजासाठी नसून हे आंदोलन महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना टार्गेट करण्यासाठी आंदोलन आहे. एक कुठलीही व्यक्ती अशा प्रकारे मराठा समाजाचा नेता होऊ शकत नाही. मराठा समाजाचे अनेक नेते आहेत. मराठा समाजाला या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं न्याय कोणी मिळवून दिला असेल तर तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनीच हा त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. सूर्यावरती थुंकल्यामुळे सूर्याला काही फरक पडत नसतो, ती थुंकी आपल्यावरती परत येत असते. मनोज जरांगेंनी सुद्धा या आरक्षणाच्या बाबतीत येड्याचं सॉंग घेतलंय आणि परत त्या येड्याच्या सॉंगाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतंय, त्यांचा टाइमपास करतोय. ह्याच्या पलीकडे ह्या आंदोलनामधून काही मिळणार नाही. मुळात जरांगे पाटलांनी असं उपोषण करू नये, त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. जरांगेंची भाषा ही सामाजिक मागासांसारखी आहे का? इथूनच आपण लिटमस टेस्ट म्हणजे आपण एका छोट्याशा रक्ताच्या थेंबावरून रक्तामध्ये काय चालू आहे आपण पाहतो, काय ऑर्गॅनिझम आहे हे आपण पाहतो. जरांगेची भाषा निश्चितच त्याचा वैयक्तिक क्रोध किती आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यावर, कशा प्रकारची ती भाषा करतात. मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची घोषणा केली आणि याच अनुषंगाने जो प्रश्न आम्ही विचारलाय त्या संदर्भातल्या ज्या सोशल मीडियावरनं रिॲक्शन्स आल्यात, ज्या प्रतिक्रिया आल्यात त्यात आपण पाहणार आहोत. पाहूयात. आपल्या मीडिया सेंटरला पहिली प्रतिक्रिया एक्सवरनं गोविंद परब यांची आहे. सरकारने कितीही तोडगे काढले तरी मनोज जरांगे यांच्या ते पचनी पडणार नाहीत. विरोधकांच्या राजकीय अजेंड्याचा जोपर्यंत टेकू आहे तोपर्यंत मनोज जरांगे यांचं एकपात्री नाटक सुरूच राहणार. एक्सवरनं दीपक मानसिंग यांची प्रतिक्रिया. सध्या तरी तोडगा निघेल असं काहीच दिसत नाही. सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधत नाही तोपर्यंत तोडगा निघू शकणार नाही. युट्यूबवरनं सोपान सपकाळ म्हणतायत, मराठा आरक्षणाबाबत सरकार काही तोडगा काढेल असं वाटत नाही. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं आहे. दीपक खेत्रे म्हणतायत, महाराष्ट्रातील मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासच नाही, त्यामुळे आरक्षण देताच येणार नाही. युट्यूबवरनं चिंतामणी जांभळकर म्हणतायत, वारंवार आश्वासनं देऊन वेळकाढूपणा करणारं सरकार, आरक्षणाची मर्यादा, कायदेशीर अडचणी आणि निर्माण झालेला राजकीय पेच पाहता पुन्हा एकदा दूरगामी. अप्पासाहेब जाधव यांची पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं. यावेळेस पुढाकार फडणवीसांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांनी घेतलाय. जर तोडगा निघाला नाही तर प्रसाद लाड यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करून खूप मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल. फेसबुकवरनं संजय मोरे म्हणतात, मुंबईतील मोर्चात सरकारने आश्वासन दिलं होतं की मागण्या पूर्ण होतील, त्या मागण्या तशाच राहिल्या म्हणून आज पुन्हा एकदा उपोषण करावं लागतंय.
मनोज जरांगे पाटलांनी उपोषणांची घोषणा केली, त्यावर राज्य सरकार असो किंवा ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया या येणारच होत्या आणि तसंच झालं. दिल्लीतून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत किंवा भाजपचे विविध नेते असोत यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. परंतु आता आपण गेस्ट सेंटरला जाऊयात. आपल्यासोबत खुद्द मनोज जरांगे पाटील आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मनोज जरांगे पाटीलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आणि पहिला प्रश्न असा आहे की आज तुम्ही पुन्हा एकदा एल्गार केलंय, पण तुमच्या मागण्या मान्य झाल्या म्हणून मुंबईतलं आंदोलन संपवलं, त्याला 10 महिने तरी झालेले आहेत. तर नेमक्या मागण्या काय आहेत महाराष्ट्रासाठी तुम्ही पुन्हा एकदा सांगाल का? कारण त्या मान्य झाल्या होत्या असं महाराष्ट्राला वाटत होतं. आपण सरकारला 58 लाख नोंदी ज्या शोधल्या त्याचे प्रमाणपत्र सगळे द्या, ते वितरित करा म्हणून सांगितलं होतं. कारण नोंदी शोधल्या म्हणजे ते अधिकृत त्यांच्या सरकारच्या समितीनं शोधलेल्या आहेत. आपण हैदराबादचा JR काढला सरकारचं, त्यावेळेसच आपण श्रेय मुख्यमंत्री विखे पाटील आणि फडणवीस साहेबांना दिलं होतं की तुम्ही काढलाय. परंतु ते JR काढल्याच्या नंतर हैदराबादचा त्यांनी ते सगळे कुणबी प्रमाणपत्र रोखून धरले. 58 लाख नोंदी सापडल्यात, त्याचे व्हॅलिडिटी रोखून धरल्यात. ही पण आपली मागणी आहे की सातारा संस्थान त्या संदर्भातला JR काढायचा, सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे ही पण JR त्यांनी काढला नाही. 1 महिन्याचा वेळ मागितला होता, आता 10 महिने झाले. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा MIDC आणि विद्युत महामंडळामध्ये आपण त्यांना नोकऱ्या द्याव्यात आणि तीही JR त्यांनी काढू म्हणून सांगितलं होतं. आता 10 महिने उलटून गेलेत, त्यांनी तो पण काढला नाही. सरकारनं सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी, त्यांनी फडणवीसांनी सुद्धा की सगळ्या केसेस तुमच्या सरसकट मागू करा. त्या खोट्या केसेस आहेत आमच्यावरती, कारण आमच्यावरतीच हल्ले केलेत आणि आमच्यावर 307 केल्यात. आमच्यासमोरच 120 सारखे गुन्हे दाखल केले. म्हणजे कट रचलाय कुणी? पोलिसांनी, सरकारने. गुन्हे त्यांच्यावर करायचे तर आमच्यावर केलेत. म्हणजे ह्या ज्या मागण्या होत्या तर त्यांनी त्या जाणून बुजून टाळल्या, त्याच मागण्या आहेत. आणि आपण सारथीच्या महामंडळाच्या ज्या योजना आहेत त्या बंद केल्या, त्या पुन्हा सुरू करा हेही सांगितलं. मराठा आणि कुणबी हे मंत्रालय स्थापन करा हे पण, कारण मराठा समाजाच्या म्हणजे मागण्यासाठी पुढं काही ताण राहणार नाही म्हणून सेपरेट मंत्रालय असणं खूप गरजेचं आहे. शिंदे समितीला मुदतवाढ दिली पण कामच करत नाही. शिंदे समितीला सुद्धा मुदतवाढ देऊन आता जर ते नसतील तर त्या ठिकाणी चांगले न्यायाधीश, न्यायमूर्ती देऊन, माजी न्यायमूर्ती देऊन पुन्हा ती समिती गठीत करून तिलाही काम करायला लावणं गरजेचं आहे सरकारचं. असं एकूण आपण त्यांच्याकडे सगळ्या मागण्या दिलेल्या आहेत, पण त्याच्यावरती त्यांनी अंमलबजावणीच केली नाही. मी तरी काय करणार? आंदोलन नको करू तर काय करू? पण मनोज जरांगे पाटील जी, तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा या संदर्भात मला सांगायचा आहे तो असा आहे की 0 आवरमध्येच तुम्ही बोलताना सांगितलं होतं आंदोलनाची यावेळची रूपरेषा काहीतरी नवीन असेल. पण तुम्ही आज घोषणा केली की रणरणत्या उन्हामध्ये तुम्ही उपोषण करणार आहात. तर इतकं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ तुमच्यावर का आली आहे? शब्द, या शब्दात लय ताकद आहे आणि लय किंमत आहे. आज राज्य, जग, देश शब्दावरती चालला आहे. शब्दाला लय किंमत आहे. त्यांनी सांगितलं होतं 100% आम्ही मराठ्यांना आरक्षण देतो, मागण्याची अंमलबजावणी करतो. बोलवा आम्हाला. बोलवलं ना. मग तुमच्या शब्दावरती मी महाराष्ट्रातल्या गावागावातल्या सगळ्या बैठका रद्द केल्या राहो. आज लाखो लोक अंतर्वाडीत आले असते. तुम्ही मराठ्यावर अन्याय करायला लागले म्हणून मला आता टोकाचा निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हीच लय माया दाखवली मराठ्यांची. आम्हाला लय मराठ्याची माया आहे. मराठ्या यांना विटीस धरू नका, उन्हाचे दिवस आहेत, कामाचे दिवस आहेत. तुम्हाला जर एवढी मराठ्याची माया आहे तर द्या ना मग आरक्षण. आणि मराठ्यांचे डोळे उघडणं खूप गरजेचं होतं की खोटं माया करतात आपल्यावरती आणि आपल्यात फूट पाडतात. सर्वपक्षीय मराठ्यांना आरक्षण लागणार आहे, त्यांच्या लेकरा बाळाला सुद्धा लागणार आहे, हे त्यांच्या डोक्यातच नाही. म्हणून मला आता नावीला जाणं हे टोकाचा निर्णय घ्यावा लागतो. एकतर मागण्याची अंमलबजावणी करणे, नसतात तर पडत मारताना मुख्यमंत्र्यांनी बघितलं. तुम्ही असं उन्हात आंदोलन करणार असा तुम्ही आता विषय काढला आणि त्या संदर्भात तुम्ही आताही बोललात. त्यामुळे तुमच्या मागे असलेला या आंदोलनाच्या अशा स्वरूपामध्ये प्रचंड उन्हात आंदोलन करत असताना तुमच्या मागे उभा असलेला इतका मोठा समाज शांत राहील असं तुम्हाला वाटतंय? कारण मुंबईमध्ये सुद्धा ही भीती सगळ्या महाराष्ट्राला वाटली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की राज्यातला मराठा समाज हा बहुतांश शेती करतो. आता त्यांची पेरणीसाठीची कामं सुरू असणार आहेत. अशा काळात जर तुम्ही इतकं तीव्र आंदोलन केलं तर हा समाज शेतीची कामं सोडून तुमच्याकडे आला तर ते तुम्हाला चालणार आहे का? नाही चालणार. मी हात जोडून विनंती करतोय माझ्याच्या माध्यमातून, कुणीही कामं बुडून अंतरवालीकडे येऊ नका. मी तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी मी खंबीर आहे.
मी झगडतो, मी जीवाचं रान करणार आहे. मी इथं लाही झाली उन्हाने, कितीही काही झालं तरी मी उठत नाही. माझ्या समाजाचे लेकरं, त्यांचं अस्तित्व, त्यांचं आयुष्याचं उन्हाळा न होऊ देणं ही माझी जबाबदारी, ती मी पार पाडणार आहे. कोणीही अंतर्वालीकडे येऊ नका, माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि तशी सरकारला पण माया आहे मराठा समाजाची, की त्यांनीसुद्धा एकत्र येऊ नये. होऊन लय शेतीचे काम आहेत असं त्यांचंही म्हणणं आहे आणि माझं पण म्हणणं आहे. माझ्या मराठा समाजानं शेतीचे कामं सोडून यायचं नाही. मी मुसळधार पावसातही मागं सरकणार नाही आणि कितीही कडक ऊन असलं तरी मी मागं सरकणार नाही. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीने खूप मोठा जमाव जमला पाहिजे किंवा कुठल्याही पद्धतीची अवघड परिस्थिती सरकारसाठी किंवा तरुणांसाठी सुद्धा, मराठा तरुणांसाठी होऊ नये असं तुम्ही म्हणताय. पण आज तुम्ही आंदोलनाची घोषणा करताच ओबीसी नेत्यांकडनं टीका लगेच सुरू झाली. ते म्हणतायत की राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष होईल. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? मग त्यांना करायचं असं, आम्हाला नाही करायचं. आम्हाला नाही करायचं, त्यांचा धंदाच ते आहे. ओबीसीला काय मिळू नाही तर नाही मिळू, ओबीसीचं राग का आहे ना, ओबीसीला आरक्षण आहे ना, संघर्ष व्हायचा काय संबंध? ओबीसीला महामंडळ आहे ना, त्यांना सगळ्या योजना मिळत आहेत ना, संघर्ष व्हायचा काय संबंध आहे? यांना यांचं पोट भरत नसेल म्हणून यांना संघर्ष करायचा असं. आणि ते तसलं भेडू पण नका आम्हाला. तुम्ही ते भेडू पण नका आम्हाला. आणि ती वेळ कोणीच कोणावर येऊ देऊ नका. आम्हाला तर शांतता ठेवायची, मराठ्यांच्या अंगावर याचं काम करायचं नाही. कोणीच सरकारी डाव टाकू शकतं, ते करू शकतं. अरे स्वतः जातीसाठी लढा ना, इकडं कोणकडं लढता, ते काय एवढं सोपं नाही त्या गोष्टी. आम्हाला शांतता ठेवायची, बघू अंगावर आल्यावर. बरोबर आहे मनोजजी, पण आमदार प्रसाद लाड यांच्याबरोबर तुमची एवढी जाहीर भेट झाली आणि या भेटीनंतर महाराष्ट्राला आणि खास करून मराठा समाजाला वाटलं होतं की काहीतरी सकारात्मक गोष्ट घडेल, उपोषण करायला लागणार नाही, पण तसं झाल्याचं दिसत नाही. काय कारण आहे याच्या मागे? काय वाटतं तुम्हाला, कोण कमी पडलं? हो ना राव, आम्हाला पण तेच वाटत होतं. म्हणलं आता हे मुख्यमंत्रीच मध्ये पाडला, मुख्यमंत्रीची दी थोडक्यात असं लोक म्हणतात. मला माहीत नाही, त्यांचे लोक म्हणतात, ते म्हणते ते मुख्यमंत्रीचे थोडक्यात लय कॅम्पेन चालवतो म्हणे ते, कशाच्या पण कोणच्या पण निवडणुका असो काय असो. म्हणलं मग चांगलं झालं ना, बोलवा ना. काय तर त्यांचा एक शब्द होता की आवडत्याच मंत्र्याला बोलवतेत, आम्हाला नाही का चर्चेला बोलवायचं, आम्हाला नाही का मुख्यमंत्र्याला बोलवायचं, आम्ही 100% मागणं मान्य करतो. आम्हाला विश्वास बसला होता की 100% होईल, 100%. मला बसला होता तर, नाही मी बोलेलच नसतं त्या माणसाला. जा म्हणलं असं तिकडं असे लई इराण पीर बघितलीत मी मोठमोठाले, येऊच दिली नसते. पण त्यांच्यात आत्मविश्वास वाटला, मराठाविषयीची तळतळ वाटली त्या लाड यांच्यामध्ये, प्रसाद भाऊंमध्ये, की त्यांच्यात एक आपुलकी वाटली मराठा समाजाबद्दलची. पण त्यांचे डोळे उघडले असते ना आता, की जरांगे पाटील यामुळेच मुख्यमंत्र्याला बोलतात की हे कामं नाही करत. कारण आता 15 दिवस तर त्यांच्या हातातून गेले आणि 10 महिने, 29 मेला उद्या 10 महिने होतील. सरकारला वेळ दिला, 29 ऑगस्टला आपण मुंबईत गेलो होतो. ही सत्य परिस्थिती आहे. पण आता आम्ही विश्वास ठेवला, आम्हाला काय त्यांना दोष द्यायचा नाही, त्या प्रसाद लाडांनाही आम्हाला दोष द्यायचा नाही कसल्याच प्रकारचा. कारण त्यांनी प्रयत्न करून बघितले, पण पुढचा माणूस विचित्र आहे, ते तरी काय करणार आहेत. त्यांचा राजीनामा नको, काहीच नको आम्हाला. ते बोलल्याप्रमाणे त्या आंदोलनात येऊ न बसले तरी बस झालं, आम्हाला काय गरज नाही. आम्ही त्यांच्यावर रुसणार नाही, तर त्यांना काही म्हणत नाहीत आम्ही, त्यांचा काही दोष पण नाही. पण आशा मात्र धरली होती, कारण त्यांच्या शब्दावरती, म्हणजे मुख्यमंत्र्याचा शब्द आहे. मी एक स्पष्टच सांगतो भाऊ, ये बी माझा, मुख्यमंत्र्याच्या मर्जीविना प्रसाद लाड कुठंच जाऊ शकत नाही. कुठंच स्वमर्जी असणारं तिथं माणूसच नाही. तिथं मर्जीत राहूनच वागावं लागतं. ते म्हणले हाक तरच हागायचं, ते जर म्हणले हगू नको, तिने दिवसभर हगूड दाबून धरायची तशीच. अशी परिस्थिती आहे, तिथं जाऊ शकत नाही. त्यांना विचारल्याशिवाय ते अंतर्गत येऊ शकत नाहीत, त्यांना बोलल्याशिवाय ते शिंदेच्या मंत्र्यावरही बोलू शकत नाहीत, आणि फडणवीस याच्या अजितदादाच्याही मंत्र्यावर बोलू शकत नाहीत, आणि विरोधी पक्षावर बोलू शकत नाहीत, आणि त्यांना विचारल्याशिवाय आमच्या आंदोलनावर बी ते टीका नाही करू शकत. इतकं खेळ आहे देऊ. म्हणून आम्हाला असं वाटलं मराठा समाजाला की मुख्यमंत्रीच आला आहे आता, ही मागण्याची मंजुरी 100% दे. पण नाही दिली तर आम्ही काय दोष देत नाहीत, आम्ही लढायला खंबीर आहेत. समाजाचं वाटोळं यांना काय आम्ही करू देत नाहीत. बरं, ठीक आहे. तुम्ही मोठं विधान केलंय खरं तर या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये. पण आता जाता जाता एक अजून प्रश्न असा आहे की प्रसाद लाड आले, त्याच्यानंतरच्या भेटीचं निष्पन्न तसं झालं नाही फार काही, पण तुमच्या भेटीला राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात राज्याचं शिष्टमंडळ उद्या येणार आहे असं समजतंय. त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहेत का? अपेक्षा तर त्यांनाच माहिती आहेत,
काय बरं तेच सांगू, कदरून गेलो मी सांगून ते बी ऐकू. त्यांची PhD झाली याच्यावर. सगळ्या मंत्र्यांच्या, आमदाराच्या, खासदाराच्या सगळ्या मागण्या पाठ झाल्यात राव. काय करू मी तरी, कवर सांगत बसू यांना सगळ्या मागण्या माहिती आहेत, सगळ्याचे JR निघालेले आहेत. फक्त आता अंमलबजावणी करायची. त्यांनी ती केली की आम्हाला काय करायची गरज नाही केली मग मात्र कळन. फक्त एकच, पुन्हा फडणवीस साहेब तीच डाव रांगायचा नाही या हल्ल्याचा, प्राणघातक हल्ला नामकाचा. झालं एकदा ते, बस झालं, आम्ही सहन केलं. एकदा तुम्ही आमचे गोळ्या घातल्या, चिंधड्या केल्या, पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही. प्रश्न मार्गी लावायचं, कामात पडायचं. हल्ल्यावर तुम्ही जिरवता हे आम्हाला माहिती आहे. एवढं सोपं तुम्ही कमजोर मराठ्यांना पण समजू नका. तुम्हाला शहाणपणच शिकविल मराठा. हो, शहाणपणच शिकवेल. शहाणपणा काय असतो हे तुम्हाला शिकवेल. आणि तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्हाला स्पष्ट आणि क्लिअर सांगतो, तुम्हाला मराठ्याच्या मनावर राज्य करा. मागण्याची अंमलबजावणी करून जनतेच्या मनावर राज्य करता आलं पाहिजे असं काम करा. दादागिरीन फादागिरीन ते पोलिसाला पुढं घालून कुटाने आणि दंगली आणि त्या पुढं गोळ्या घालणे आणि प्राणघातक हल्ला करणे एकदा बस झालं ते. इथून पुढे ते स्वप्न बघू नका. बर मनोजजी, तुम्ही म्हणताय की 2 दिवसांनी तुम्ही उपोषण सुरू करणार आहात, परंतु तशी वेळच येऊ नये आणि तोडगा आधीच काहीतरी निघावा अशी अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राला आशा आणि इच्छाही आहे. धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आणि याबरोबरच पोल सेंटरला जाऊन बघूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राने काय कौल दिलाय. तळपत्या उन्हात मनोज जरांगे उपोषण करणार, सरकार त्याआधीच तोडगा काढेल असं वाटतंय का? 32,000 मतं आली आहेत, पण 70% लोकांना वाटत नाहीये काही तोडगा निघेल. 30% लोक म्हणतायत होय. महाराष्ट्राचं राजकारण इतकं प्रवाही झालंय की कोणतीही निवडणूक असो, इथे राजकीय घडामोडींचा महापूर येतो. आणि आत्ता निमित्त ठरतेय विधान परिषदेची निवडणूक. गेल्या अनेक वर्षांमध्ये राज्यात एकाच वेळी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक लागली नव्हती. 2022 सालपासनं प्रलंबित अशा सगळ्या जागांची निवडणूक लागली आणि त्यासाठी संघर्ष सुरू झाला. ठाणे, रायगड, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, सोलापूर, सांगली, पुणे, यवतमाळ, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा या 17 जागा आहेत. इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या मतांवर होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचंच पारडं जड असेल हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाहीये. कारण विधानसभेनंतर महायुतीनं राज्यात जो काही धडाका लावलाय त्यात महापालिका, नगरपालिकांपासून पंचायतींपर्यंत महायुतीचा झेंडा आहे. म्हणून ज्या काही 17 जागांवरती निवडणूक लागली आहे तिथे त्यांच्यातच सुरस रंगणार हे साहजिकच होतं आणि अपेक्षेनुसार तेच सुरू आहे. आता हेच पाहना, 17 पैकी शिंदेंची शिवसेना 5 जागांसाठी तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांसाठी आग्रही आहे. सत्तेतला मोठा भाऊ असलेला भाजप दोन्ही मित्रपक्षांना किती जागा देणार याचं गणित अजूनही सुटलेलं नाहीये. विधान परिषदेच्या 17 जागांचे अर्ज भरण्यासाठी अवघे 4 दिवस बाकी राहिलेत तरीही महायुतीचं जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं नाही. त्यामुळेच की काय महाविकास आघाडीलाही टीकेची संधी मिळाली. त्यातच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा झाला. त्यांच्या दिल्ली भेटीचं कारण कांद्याच्या प्रश्नासाठी झालेली बैठक असं असलं तरी या भेटीत विधान परिषदेचा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दिल्लीमध्ये इतक्या हालचाली सुरू असतानाच इथे वसईमध्येही हालचालींना वेग आला. ठाण्याच्या जागेवर भाजपकडे आकडे असले तरी एकनाथ शिंदे आग्रही असल्यामुळे तिथे बहुजन विकास आघाडीकडे असलेल्या 71 मतांना चांगलाच भाव आलाय. हे सगळं आपण आजच्या भागात बघणार आहोत. मात्र त्याआधी आपण पाहूयात आजचा दुसरा प्रश्न आणि त्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे, विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्तानं महायुतीतील कुरघोडी समोर आली आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. आपलं मत आम्हाला जरूर सांगा. आता महायुतीतली सुरस कशी रंगली आपण पाहूयात. मी सुरुवातीलाच म्हटलं की संख्याबळ महायुतीकडेच असल्यामुळे त्यांच्यातच सुरस रंगणार हे निश्चित होतं आणि ती रंगतानाही दिसतेय. याचं ठळक उदाहरण ठाण्यातलं वसई विरार. इथे हितेंद्र ठाकूरांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष निर्णायक भूमिकेत आलाय, कारण त्यांच्याकडे असलेली निर्णायक मतं. ठाण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं गणित बघता भाजप आणि शिवसेनेनंतर बहुजन विकास आघाडीकडे तब्बल 70 मतं आहेत. त्यामुळे ही मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे. दुसरीकडे भाजपनेही या मतांसाठी दबाव निर्माण केलाय.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांनी बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. आज भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता भाजपचा नेमका प्लॅन काय आहे याची ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या राजकीय अपडेट्स नंतर वळूयात सीएनजी दरवाढीच्या विषयाकडे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की सध्या शस्त्रसंधी असली तरी आखातातलं युद्ध फेब्रुवारीपासून सुरू आहे. या आखाती युद्धाच्या झळा जगासह भारतालाही बसतायत. या युद्धामुळेच तेल कंपन्यांनी मागच्या 15 दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10% वाढ केली आहे. आणि आता आज त्यापाठोपाठ सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. आज पुणे, नाशिक, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली. या दरवाढीचा डिझेल दरवाढीसारखा परिणाम महागाईवरती थेट होणार नाहीये, पण त्यामुळे प्रवास मात्र नक्कीच महागणार आहे. आखाती युद्धाचा सीएनजीला फटका बसणार नाही या आशेवर आता या दरवाढीने पाणी फिरलंय. कसं आहे, भारताला आपल्या एकूण गरजेच्या निम्मा सीएनजी हा आयात करायला लागतो आणि तो प्रामुख्याने आखातातनच येतो. त्यामुळे आधी एलपीजी, मग पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या सर्वच इंधन घटकांना आखाती युद्धाची झळ बसली आहे आणि महागाईच्या आगीमध्ये सर्वांची हुरपळ सुरू झाली आहे. सीएनजीची दरवाढ नेमकी कुठे आणि किती झाली, भारताची सीएनजी स्थिती, ही दरवाढ का झाली, हे आपण आजच्या 0 आवरमध्ये बघणार आहोत. त्याचवेळी या सर्व स्थितीत राज्यातील जनतेला व्हॅटच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचा दिलासा देताना शक्य आहे याचं एक गणितच राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मांडलंय. तो राज्य सरकार दिलासा देणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बसलेला आहे. हाही एक महत्त्वाचा भाग आहे. आता पाहूयात या सीएनजीच्या बाबतीमध्ये आज नेमकं काय घडलं ते. राज्यातील 4 शहरांमध्ये आजची सकाळ हजारो सीएनजी वाहन मालकांना अक्षरशः धक्का देणारी ठरली. पुणे, नाशिक, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये सीएनजीच्या दरात सरासरी प्रति किलो 1 ते 2 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा सर्वाधिक फटका अर्थातच कॅब मालकांना आणि ऑटो रिक्षा मालकांना बसलाय. या दरवाढीमुळे त्यांच्या रोजच्या खर्चाचं गणितच बिघडलंय. कारण भाडे दर कायम असल्यामुळे त्यांचा खर्च वाढलाय. परिणामी जेमतेम मिळकतीवरती जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गव्हर्नमेंटनं अशी 1-2 रुपये वाढवल्याने काय भाडेवाढ काय होत नाही, तर लोक म्हणजे रुपयाने काय फरक पडणार आहे. म्हणजे थोडं करत आता 7 रुपयाचा जवळजवळ 8 रुपयाचा फरक पडला, 8 रुपये 20 पैशाचा. 95 रुपये 50 पैसे सीएनजी होता सातारामध्ये, 93 रुपयाच्या वरती गेला. म्हणजे किती रुपयाचा फरक पडला, 8 रुपयाचा फरक पडला. मग त्याचा आता फरक पडायला लागला धंद्यावरती. तरी 200-300 रुपयात 300 रुपयाचा सीएनजी लागतो आम्हाला. त्याच्यात काही 400-500 रुपये भेटतात आम्हाला. ती पण उन्हातानामध्ये फार कष्ट हे केल्याच्या नंतर भेटत आहे. नाही, मागच्या 4 महिन्याभरात नाही तर एक 8 दिवसामध्ये 4 रुपयाची वाढ झालेली आहे. आणि डिझेल पेट्रोलपेक्षा आम्हाला सीएनजी परवडत होता. तर आता एवढा जर सीएनजी वाढायला लागला तर कॅब चालकांनी गाड्या कशा चालवायच्या. आणि त्याच्यामुळं काही कंपन्या आम्हाला पेमेंट वाढवून देत नाहीत. आणि जर ही अशीच वाढ चालू राहिली तर मग आम्हाला खूप मोठा फटका आहे हा. मुळात रिक्षा, टॅक्सी किंवा कॅबसाठी सीएनजी वापरण्याचं कारणच होतं की सीएनजीचे दर आतापर्यंत इतर इंधनाच्या तुलनेत 20 ते 22% कमी होते. त्यामुळे आतापर्यंत सीएनजी हा परवडणाऱ्या श्रेणीत होता. पण आता राज्यातल्या अनेक भागात सीएनजीचे दर 100च्या पलीकडे गेलेत, 100कडे गेलेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल इतकंच ते महाग झालंय. आपण पाहूयात प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर नक्की कशी त्याची तुलना करता येईल ग्राफिक्सच्या माध्यमातून मीडिया सेंटरला. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्ता आहे 111 रुपये 18 पैसे, डिझेलची किंमत आहे 97 रुपये 83 पैसे आणि सीएनजी 84 रुपये. म्हणजे हळूहळू 100कडे सरकणारा आकडा आपण बघतोय आणि 2 रुपये किलो वाढ झालेली आहे सीएनजीच्या दरात. नाशिकमध्ये 112.46 म्हणजे 112 रुपये 46 पैसे पेट्रोल आहे, 99 रुपये 7 पैसे डिझेल आहे आणि सीएनजी 96 रुपये. मुंबईमध्ये याचा अर्थ सीएनजीचा दर कमी आहे, पण तो नाशकामध्ये डिझेल इतकाच आहे जवळपास. 1 रुपया 35 पैशांनी इथे वाढ झाली किलो मागे. छत्रपती संभाजीनगर 113 रुपये 17 पैसे पेट्रोल, 99 रुपये 83 पैसे डिझेल आणि सीएनजीची किंमत त्याच्याही पेक्षा जास्त आहे, 103 रुपये प्रति किलोच्या मागे आणि सीएनजीची दरवाढ 2 रुपयांनी इकडे झालेली आहे. पुण्यामध्ये 112 रुपये जवळपास पेट्रोल आहे, 98.68
₹98.68 डिझेल आहे, ₹94.75 CNG आहे. पुन्हा एकदा डिझेलची बरोबरी करते. ₹2.40 किलो मागे दर वाढलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, सीएनजीची दरवाढ तर झाली आहे. आता राज्यामध्ये सीएनजीचा पुरवठा नेमका कसा होतो हे पाहणं खूप गरजेचं असेल. या निमित्ताने मला तुम्हाला हे सांगायचं आहे की संपूर्ण देशामध्ये नैसर्गिक वायू म्हणजेच नॅचरल गॅसच्या पुरवठ्याची अंतिम जबाबदारी ही गेल या केंद्र सरकारी कंपनीकडे आहे. या कंपनीच्या काही उपकंपन्यांकडनं देशभरामध्ये वाहनांसाठी सीएनजी आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी पीएनजीचा पुरवठा होतो. महाराष्ट्रात मुंबईबाहेर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि मुंबईसह महामुंबईत महानगर गॅस लिमिटेड या कंपन्या सीएनजीचा पुरवठा करतात. केंद्र सरकारकडनं या कंपन्यांना काही प्रमाणात स्वस्त गॅस मिळतो, पण तो पुरेसा नसल्यामुळे त्यांना खासगी कंपन्यांकडनं तसंच परदेशातनंही हा गॅस खरेदी करावा लागतो. सध्या केंद्र सरकारकडनं कमी गॅस मिळतोय, त्यामुळे परदेशातनं महागडा गॅस खरेदी करावा लागतोय आणि त्यामुळेच सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. गेल या सरकारी कंपनी अंतर्गत आपल्या राज्यामध्ये 2 कंपन्यांकडनं सीएनजीचं वितरण आणि पुरवठा होतो. पण देशाची एकूण सीएनजीची गरज कशी आणि किती आहे यावरही आपण एक नजर टाकूया. ग्राफिक्सच्या माध्यमातून जाऊयात मीडिया सेंटरला. दररोजची मागणी आपली असते सीएनजीची भारतामध्ये 191 दशलक्ष घनमीटर, सुमारे 19 कोटी टन. देशांतर्गत उत्पादन होतंय ते 90 ते 92 दशलक्ष घनमीटर. आयात होते 100 दशलक्ष घनमीटर इतकी, सुमारे 10 कोटी टन. आयात जिथून होते ते देश आहेत कतार, UAE, ओमान आणि अमेरिका. यातले 3 तर आखाती देशच आहेत. हा व्यापार कुठे कुठे होतो, वापर कुठे कुठे होतो? वाहनांमध्येच जवळपास 90 लाख घनलिटर इतका वापर होतो. खतांसाठी कारखान्यांमध्ये आणि स्वयंपाकासाठी असा याचा वापर होतो. सर्वाधिक आयात आखातातून होते, त्यामुळे युद्धाचा फटका मोठा बसलाय सीएनजीला. तो आता हळूहळू दिसायला लागलेला आहे. रिटेल म्हणजेच सर्वसामान्यांच्या घरामध्ये किंवा गाड्यांमध्ये लागणाऱ्या सीएनजीच्या बाबतीत तरी नक्कीच. सर्वसामान्यांना महागाईच्या होरपळीत ढकलणारी इंधनाची दरवाढ सातत्याने होत आहे आणि त्यात आता सीएनजीची दरवाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल वाढलेत, यात शंका नाहीये. याच दरवाढीवरती काँग्रेसकडनं कठोर टीका करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या मित्रांच्या कंपन्यांना लाभ देण्यासाठी ही दरवाढ झाल्याचा मोठा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. पेट्रोलचे भाव हे गगनाच्या पर्यंत वाढवण्याचं काम मोदीजींनी त्यांच्या कार्यकाळात 2014 पासून सातत्याने केलं आणि या काळात प्रचंड मोठा नफा जो आहे हा आपल्या ऑइल कंपन्यांना झाला आणि त्यांच्या ज्या 2 मित्रांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना तर कमालीचा फायदा हा मोदींनी करून दिला. सीएनजी आणि एलपीजी या दोन्हीच्या संदर्भात असणारा जो तुटवडा आहे, या तुटवड्याचा फटका हा मोठ्या मोठ्या उद्योगांना, खत निर्मिती कारखान्याच्या प्रकल्पांना, रेस्टॉरंटच्या चेनला तर थेट स्वयंपाक करणाऱ्या गृहीपर्यंत याचे चटके सगळे पोहोचलेले आहेत. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की सीएनजी दरवाढीच्या आधी पेट्रोल डिझेलची मोठी दरवाढ सुद्धा झालेली आहे. आखाती युद्धामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे कंपन्यांनी ही दरवाढ केली आहे. पण तसं असलं तरी राज्य सरकारला हे दर नियंत्रणात आणणं शक्य आहे. त्यासाठी राज्य सरकारने व्हॅटच्या दरात कपात करणं किंवा काही काळासाठी तो रद्द करणं आवश्यक आहे. तसं केलं तर पेट्रोल आणि डिझेलचे दर थेट 20 ते 25 रुपयांनी कमी होऊ शकतील, अशी मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. अशी पूर्वी कधी परिस्थिती नव्हती की ज्यामुळे राज्य सरकारने देखील आपण आपल्या महाराष्ट्रातला डिझेलवरचा, पेट्रोलवरचा कर जर कमी केला तर हे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल आणि त्याचा परिणाम, त्याचा लाभ सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होईल. आणि म्हणून राज्य सरकारने कर कमी करणे किंवा कर शून्यावर आणणे पेट्रोल डिझेलचा काही काळ, हा ऑप्शन ताबडतोब एक्सरसाइज केला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे, अशी मी राज्य सरकारला विनंती केली. आता जयंत पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे व्हॅट आणि त्यावरील सेस कमी केल्याचा नेमका फायदा कसा होईल यावर आपण एक नजर टाकूया. ग्राफिक्स पाहूयात मीडिया सेंटरला.
आता महाराष्ट्रातले पेट्रोलचे दर कसे आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकून त्या पद्धतीने बघणार आहोत. मूळ किंमत 59 ते 60 रुपये प्रति लिटर असते. त्याच्यावरती व्हॅट पडतो 22 रुपयाचा, केंद्रीय कर असतो 19 रुपये 90 पैसे, अधिभार असतो 5 रुपये 12 पैसे आणि वितरकांचं कमिशन असतं 4 रुपये 45 पैसे. म्हणजे मूळ किमतीमध्ये जवळपास दुपटीनं वाढ होते असं म्हणायला हरकत नाही. आणि यातलाच व्हॅट 22 रुपयाचा माफ करावा अशी कुठेतरी मागणी आहे जयंत पाटील यांची. झिरो आवरमध्ये मगाशीच आपण विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीने राजकीय नाट्य महाराष्ट्रात रंगलंय आणि खास करून महायुतीमध्ये कशी सातत्याने रस्सीखेच पाहायला मिळतेय याविषयी चर्चा केलेली होती. आम्ही तुम्हाला या संदर्भात प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. सध्या महायुतीमध्ये काही विशिष्ट जागांवरनं प्रचंड रस्सीखेच आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये भाजपचा दावा सातत्याने पाहायला मिळतोय आणि त्यामुळे बहुजन विकास आघाडीची मतं अत्यंत त्यांना मोठा भाव आलाय यावरही आपण चर्चा केलेली होती. आणि याच अनुषंगाने आम्ही एक प्रश्न सर्वसामान्यांना विचारलेला होता, त्यावरती मीडिया रिॲक्शन्स काय आल्यात याच्यावरती आपण एक नजर टाकूया आणि त्यानंतर आपण पोल बघणार आहोत. पाहुयात विधान परिषदेच्या या सगळ्या सत्ता नाट्यावरती ज्या प्रतिक्रिया आल्यात त्या. विनोद मुंढे एक्सवरनं म्हणतायत, होय नक्कीच सत्तेत एकत्र असलं तरी प्रत्येक पक्ष स्वतःचं राजकीय अस्तित्व मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे हे स्पष्ट दिसतंय. पुढची प्रतिक्रिया एक्सवरूनच आहे श्याम ठाणेदार यांची. एकमेकांवर कुरघोडी करून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायची खेळी महायुतीतील पक्ष सध्या करतायत. राजकीय लोकांची विश्वासार्हता शून्य झाली आहे. जिंकल्यावर ते पक्षांतर तडजोड करणार नाहीत हे सांगता येणार नाही. प्रशांत आशा यांनी युट्यूबवरनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुढची प्रतिक्रिया आपण पाहतोय युट्यूबवरनंच आशिष मनवरे यांची. महायुतीतील लोक जनतेसाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी एकत्र आलेत, त्यामुळे साहजिकच एकमेकांवर कुरघोडी करणारच. फेसबुकवरनं अनंत बोरसे म्हणतायत, हे पेल्यातलं वादळ आहे. महाशक्ती सहजपणे सगळं काही शांत करेल. फेसबुकवरनं उल्हास राऊत म्हणतायत, हे सगळं सत्ता पद प्रतिष्ठा आणि पैशाचा खेळ आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते सत्ताधाऱ्यांच्या पायाशी जाऊन पडलेले आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे तेच पद प्रतिष्ठा आणि समाजकारण असे बॅनर लावून सत्तेत सामील झाले. आणि आता याच अनुषंगाने आपला जो प्रश्न होता त्याला महाराष्ट्राने काय कौल दिलाय आपण बघूया. पॉल सेंटरला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचा कौल पाहतोय. विधान परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्तानं महायुतीतील कुरघोडी समोर आल्यात का? 26,000 मतं या प्रश्नाला आली आहेत. 78% लोकांना नक्कीच असं वाटतंय की हो कुरघोडी बाहेर येत आहेत आणि 22% लोक म्हणतायत नाही. आणि याबरोबरच झिरो आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.